7-8 दिवस मध्यंतरी गेले. डोंगर गावात रामदास हळूहळू रुळत होता. मिळेल ते काम करून लोकांच्या उपयोगी पडत होता. 2 वेळच्या जेवणासह फक्त 1 रुपया मजुरी देणं कुणालाही अशक्य नव्हतं. त्याने आपल्याकडे यावं म्हणून लोक 4-4 दिवस अगोदर सांगून ठेवत होते. शेतीच्या पूर्व मशागतीची बहुतेकांची कामं आटोपलेली होती. एखादा बऱ्यापैकी पाऊस पडला की लगेच भाताच्या दाढी टाकायच्या आणि चाड्यावर मुठी ठेवायच्या असं सगळ्यांनी योजलं होतं. परंतु डोंगरगावच्या परिसरात एकही वळिवाचा पाऊस झालेला नव्हता. 2-3 वेळा जवळ येऊन त्यांनी हुलकावणी दिली होती. सारे शेतकरी चिंतातूर झालेले होते. पावसाला उशिरानं सुरुवात झाली तर मृगाच्या पेरणीची वाफ सापडणार नव्हती. निसर्गाचा मालक कोण आहे? वरुणराजाच्या अवकृपेमुळे रामदासही व्यथित झाला होता. त्याला सवयीप्रमाणे पहाटे 5 वाजता जाग आली. अंथरुणाची वळकटी करता करता त्यांनी हाका मारायला सुरुवात केली. नाथा, ए नाथा, महादा. तोंडावरचं पांघरून काढून डोळे चोळत महादा म्हणाला, अजून बरीच रात दिसते महाराज. डोळे झाकून कशी दिसेल? खोली बाहेर डोकवून पहा, एवढ्यात फटफटेल. तुम्हाला आंघोळीला जायचं आहे ना? आजच्या दिवस आलं नाही तर चालेल का? नाही, माझा काही आग्रह नाही आहे. दिवसभर झोपून राहिला तरी चालेल. रामदास बादलीत गाडवा आणि कपडे ठेवत म्हणाला. तसा महादा तटकन उठला. नाताला हलवत म्हणला, ए कुंभकर्णा, उठे, उठ उठ. महाराज आंघोळीला निघाले बघ. इतक्यात उजाडलोय. नाथा नाखुशीनं उठत विचारता झाला. ते डोहावर पोचेपर्यंत खरोखरच फटफटीत झालेलं होतं. पूर्व क्षितिज रक्तरंजित झालं होतं. त्याचा लालिमा आसमंतातल्या 2-3 ढगांवर पसरलेला होता. पश्चिमेकडून विरळ ढगांच्या काळ्या झावळ्या मंद वाऱ्याबरोबर आस्ते आस्ते उदयगिरीकडे चालल्या होत्या. निष्पर्ण झाडं केविलवाणी दिसत होती. त्यांच्या अंगाखांद्यावर विसावलेली पाखरं जाग येऊन आर्त स्वरात किलबिलाट करत होती. दगडधोंड्यानं उघडे डोंगर माथे निर्वासिताप्रमाणे वैरागी चैतन्यहीन दिसत होते. डोहाचं निम्म अधिक पात्र रिकामं झालं होतं. त्याच्या मध्यातनं एक लहानशी धार ठेचकळत अडखळत खाली वाहत होती. दृश्य रोजचंच होतं तरी ते पाहिल्यानंतर रामदास खिन्न झाला. अनेकांनी त्याला विचारलं होतं की महाराज, पावसाला सुरुवात कधी होणार? या प्रश्नाने त्याला हैराण केलेलं होतं. लोकांच्या श्रद्धांना तडा जाऊ नये म्हणून त्यांनी अद्याप तरी एखादं भाकीत करायचं धाडस केलेलं नव्हतं. स्नान होईपर्यंत याच विचारानं त्याचं मन ढवळून निघालं होतं. आकाशात फिरणाऱ्या झावळ्यांकडे बघत महादानं त्याच्या मौनाचा भंग केला. पावसाचं चिन्ह दिसायला लागलं महाराज. काल परवा पण अशा अनेक झावळ्या पाहिल्यात मी. 15-20 मिनिटात गायब होतील बघ. पानकळं लांबला तर या ढावाचं पाणी 10-15 दिवसात पार संपून जाईन. नाथा सचिंत मुद्रेनं म्हणाला. दुष्काळ तर पडला नाही ना महाराज? रामदास गप्प राहिला. या प्रश्नाचं उत्तर तो काय देऊ शकणार होता? परंतु नाथा महादाचा त्याच्या भविष्यवाणीवर एवढा विश्वास बसला होता की नाथानं आग्रह धरला. ओ सांगा ना महाराज. प्रसंगे विण बोलू नये, अन्वये विण गाऊ नये, विचारे विण जाऊ नये, अविचार पंथे. मित्रांनो, काय सांगू तुम्हाला? तुमच्या समाधानासाठी मी काही सांगितलं तर तो अविचार ठरेल. काळेश्वराला साकडं घालण्यापलीकडे काय आहे आपल्या हातात? आज कोणाकडं कामाला जाणार हैसा? स्नानाहून परत येताना महादानं रामदासला विचारलं. का रे? नाही, मुरमाला गाडी धरायची होती, जोडीला कोणी नाही म्हणून विचारलं. उद्या येईन. आज तात्यासाहेबांच्याकडे सरपण फोडायला जायचं आहे. चालल. दुसऱ्या कोणाला भय भरू नका, नाही तर जाल विसरून. नाही रे, नाही विसरणार. मुरमाचं काम एका दिवसात उरकेल ना? 4-5 गाड्या तर टाकायच्या. मग हरकत नाही. का? परवा कोणाला भय म्हणलं आहे का? नाही, परवा मी बाहेरगावी जाणार आहे. कशा करता?
आहे थोडंसं माझं खाजगी काम आहे. यावर नाथा महादा काही बोलले नाहीत. काळेश्वराच्या आवारातूनच आपापल्या घरी निघून गेले. वाटेत महादा नाथाला म्हणाला, नाथा, आपण महाराजांनी त्यांच्या खाजगी कामापायी विचारायला पाहिजे होतं. माझ्या मनामध्ये नेमका ह्योच विचार आलता, विचारू संध्याकाळी. तू काय पण म्हण, पण महाराजाचा काही थांगपत्त्या लागत नाही गाड्या. असं म्हणू नको, त्यांच्यावानी देव माणूस 10 गावात गावणार नाही. नाही समजा कर रे, पण त्यासनी कोणी नाही हे त्यांनीच आपल्याला सांगितलं ना. मग असं कोणचं त्यांचं खाजगी काम असावं? अरे त्यांचं नसल, आपल्या गावामधलं कोणाचं तरी असन. तुझ्या मनामध्ये जे आलं आहे ते माझ्या बी आलं आहे, पण त्या गोष्टीवर माझा विश्वास बसायला तयार नाही. काळेश्वराच्या पूजेनंतर नित्यक्रमानं रामदास गीता पठणाला बसणार. तोच काठीच्या आधारानं नानी येताना दिसल्या. क्षणभर त्याचा विश्वासच बसला नाही. त्याला अतिशय आनंद झाला. गीतेवरती श्रद्धेनं नतमस्तक होऊन तो लगबगीनं उठला, भरभर नानींजवळ गेला. त्यांच्या हाताला धरून कौतुकानं म्हणाला, एकट्या चालात? वय महाराजा, एकली चाली. वरीसभर हातरुणात होते, 4 दिवसात चाला यायला लागले बघ. तुला कोणती जादू केली ठावं नाही. अरे तू या रूपाने मला जणू देवच भेटलाय की. सारखी तुझी आठवण येत होती, तुला बघावंसं वाटत होतं. म्हणून शायद नंदाबाई नको नको म्हणत असताना देखील काठी टिकीत असती आले बघ. महाराजा, तुझं उपकार माझ्याच्यानं नाही फेटायचं. नानींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नानी आता डोळ्यात पुन्हा पाणी आणायचं नाही आणि उपकारांची भाषासुद्धा पुन्हा काढायची नाही. नानी अहो करता करविता तो वरचा आहे. त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय बी फरक नाही. जो नवसाला पावतो तो देव. नाही नानी, मी साधा माणूस आहे हो, या काळेश्वराचा पुजारी. मला देवांच्या पंक्तीला बसवून त्या कृपावंतांचा अवमान करू नका. चला, मी तुमचं तोंड गोड करतो. अरे मीच तुझं तोंड गोड करण्याकरता न्याय आले तुला. रामदास काही बोलला नाही. नानींना गाभाऱ्यात घेऊन गेला. त्यांनी शिवलिंगावर मस्तक ठेवलं तेव्हा त्यांच्या नेत्रात पुन्हा आसू आले. तुमचं गाऱ्हाणं देवानं ऐकलंय ना, मग आता कशापायी आसवं ढाळताय? कारण माहीत असताना काय विचारतो रे तू? अरे 8-10 महिने झाल्यात या महादेवाचं तोंड बघून आपसुक रडाय आलं. डोळ्याला पदर लावत नानी म्हणाल्या आणि तो गालात हसला. मंडपात आल्यावर त्या म्हणाल्या, चल तू येस ना घरी, नंदाबाई वाट बघत असन. रात्री निवांतपणे घडीभर बसायला आलो असतो. अरे तू बाळा पिंपळावर चामून जा. 3-4 दिवस गेले तरी तुझी रात व्हायची नाही. आता चल. आत्ता मी गीता वाचायला बसलोय, नियम मोडायचा का? नको मोडू ना, परत आल्यावर वाच. नानींनी आग्रह काही सोडला नाही. मग मात्र त्याचा नाईलाज झाला. गीता गुंडाळून ठेवताना नंदा डोळ्यांसमोर दिसायला लागली. गेल्या 4-5 दिवसातनं एकदाही तिची नजरभेट झालेली नव्हती. तिच्या भेटीचा मोह त्याला आवरता आला नाही. खोलीच्या दाराला कडी घालून तो म्हणाला, चला नानी, मला पाटलांच्याकडे कामाला जायचं आहे, उशीर व्हायला नको. इतक्या लवकर? अरे इथं 10 वाजून गेल्या बगैर कोणी कुणाकडं कामाला जात नाही. पण इथे बिनकामाच्या माशा मारत बसण्यापेक्षा काम केलं तर वाया जाईल का? कामासाठी तर देवानं हातपाय दिलेत ना. पाठीवर केस मोकळे सोडून नंदा अंगणात बसलेली होती. हातात फणी होती, पण ती केसावरनं फिरवण्याचं तिला भान नव्हतं. मनात रामदास घोळत होता. त्याचं लाघवी बोलणं, विनयानं उठणं बसणं, अहंकार विरहित वागणं पुन्हा पुन्हा तिला आठवत होतं. त्याच्याच विचारात ती घडून गेलेली होती. आणि त्याला आलेलं बघताच ती आत पळाली, लगबगीनं आंबाडा घातला आणि मग ओसरीत घोंगडी टाकायला आली. पुन्हा आत जाऊन पाण्याचा तांब्या आणला. त्याच्यापुढे तांब्या ठेवून डोक्यावरच्या पदराचं टोक हातात घेऊन नमस्कार करण्यासाठी खाली झुकत म्हणाली, येत आहे का नाही असं उगाचच वाटत राहिलं. नाही येणार नव्हतो, पण नानींच्या आग्रहापुढे काही चाललं नाही माझं.
नाना देवपूजा उरकून बाहेर आले. त्यांनी रामदासला मोठ्या आदरानं नमस्कार केला. त्याच्या जवळ बसत प्रेमभरानं म्हणाले, आम्हा गरिबाकडे येण्याची लाज वाटते का महाराज? नाही हो नाना, कामाशिवाय कोणाहीकडे जात नाही ना मी परका माणूस, जपून वागलं पाहिजे. पण आम्ही तुम्हाला कुठं परक मानतोय जी? ज्या दिवशी ही चालायला लागली त्याच दिवशी तुम्ही आमचं झाला हैसा. हिच्या काळजीने आम्ही पार खचून गेलो होतो. तुम्ही बोलल्याप्रमाणे खरोखर चमत्कार करून शनी धावला. तुमचे आमच्या डोंगरा एवढे उपकार आहेत. नाही नाही नाना, अहो एकीकडे मला आपलं मानता आणि दुसरीकडे अशी उपकारांची भाषा करता. मला लाजवू नका नाना. अहो मी निमित्त मात्र. जगाच्या कल्याणात देह कष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी, हे संत वचन तुम्हाला माहिती आहे ना नाना. यासारखं दुसरं पुण्यकर्म नाही नाना. आणि मी जगावेगळं असं काय केलं आहे? गुण यायचाच असल्यावर कशा नाही येतो. आत्ताच सांगून ठेवतो, उपकारांची भाषा करणार असाल तर मी पुन्हा तुमच्या दारात पाय ठेवणार नाही. नाही नाही, असं काळजाला घरं पाडणार बोलू नका महाराज. नानांचा स्वर कातर झाला होता. त्यांच्या नेत्रात पाणी तरारलं होतं. रामदासला वाईट वाटलं. तो म्हणाला, नाही नाना, मला क्षमा करा, मी असं बोलायला नको होतं. अहो तुमच्यामुळं आमचं घर पावन झालं आहे आणि या घराच्या दारामध्ये तुम्हीच पाय ठेवणार नाही असं ऐकल्या कारणानं काळजामध्ये लय उलगाल झाली हो. धोतराच्या सोग्यानं आसवं टिपत नाना जरा वेळानं म्हणाले. नंदानं शिऱ्याच्या 2 ताटल्या त्यांच्यापुढे ठेवल्या आणि आत जात ती म्हणाली, अगोदर खाऊन घ्या, आणखीन गार पडाय नको. नाना तुम्ही घ्या. सकाळी काही खाण्याची मला सवय नाही आहे. माझ्यासाठी फक्त कपभर चहा आणायला सांगा. नंदानं आतून त्यांचं बोलणं ऐकलं आणि ती झटकन मधल्या दारात येऊन म्हणाली, एक दिवस खाल्ल्यानं काही होत नाही, खावा. घ्या महाराज घ्या, नाही म्हणू नका. आईला बरं वाटायला लागल्यापासून नंदाबाईला आबाळ ठ्यांगणं वाटायला लागलंय. त्यानं नंदाकडे सूचकपणे बघितलं. फार दिवसांचा परिचय असल्याप्रमाणे तिने शिरा खाण्याची खूण केली. रामदासनं शिऱ्याची ताटली हातात घेताच ती म्हणाली, आईच्या हातची भाकर खाया कधी येत आहे ते सांगून जावा. तो उत्तर देऊ शकला नाही. त्यांनी मनोमन स्वतःला बजावलं, आपण वाहवत चाललोय. मोहाला आवर घातला पाहिजे. आपल्या प्रारब्धात हे स्वर्गीय सुख नाही. नानीवरती केलेल्या उपकाराची फेड आपण अशा प्रकारे करून घ्यायची का? ही गोष्ट असंभव आहे, हे मृगजळ आहे. महाराज करा की सुरुवात, कसला एवढा विचार करताय? नंदा त्याच्याकडे एकटक पाहत होती. पुढच्या दारात बसलेल्या नानी त्याच्याजवळ येऊन बसल्या. बेवारशी माणसासारखं जगणं वाट्याला आलं म्हणून तो एवढा विचार करत असावा. दोघांचाही गैरसमज झालेला होता. चहा घेतल्यानंतर तो लगेच उठला. पाटलांच्या वाड्याकडे जाताना त्याच्या मनात विचार आला, स्वयंपाक पाण्यासाठी 4 भांडी आणायला हवीत. उपऱ्या माणसासारखं परावलंबी जीणं हळूहळू कमी करायला हवं. पाटील बैठकीच्या खोलीत होते. सोफ्याच्या पायरीलगत गाव कोतवाल बसला होता. त्यांनी पाटलांना वर्दी दिली. तात्यासाहेब महाराज आले बरं का. वाक मारत यांना चहा घेऊन जा म्हणावं. कोतवालानं रामदासला आग्रहानं हाताला धरून पाटलांकडे नेलं. तो त्यांच्याजवळ उभा राहून आदबीनं म्हणाला, तात्यासाहेब मी आत्ता एवढ्यात चहा घेतलाय. आणखीन एखादा घ्या. बसा बसा, खाली बसा. नाही तात्यासाहेब, खरंच चहा नको आहे. बरं चाललंय ना तुमचं? पाटलांनी विषयांतर केलं. हां, आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या कृपाशीर्वादानं मी आनंदात आहे. काय लागलं सवरलं तर संकोच बाळगायचं नाही आणि आम्हाला फरक समजायचं नाही. ह्या गावची माणसं पैशा एवढीच मनानंही फार श्रीमंत आहेत. फक्त कृपा असू देवेत. पंचांग पाहिलं का? का बरं? पावसाला केव्हा सुरुवात होईल ते विचारायचं होतं. रामदासनं शांतपणे पाटलांच्या डोळ्याला डोळे भिडवले. हा सद्गृहस्थ आपली का बरं परीक्षा बघतोय? यांच्या मनात नक्कीच काहीतरी. मग तो विचारपूर्वक उत्तरला, तो मालकांचा मालक आहे तात्यासाहेब.
पंचांग त्या मालकांनी तयार केलं असतं तर सांगता आलं असतं. सुख दुःखाहुनी नाही विपरीत, देतील आघात हितफळे. पाटलांनी छानपैकी हसत हसत त्याच्याकडे बघितलं. त्याचा वाक्प्रहार त्यांना अर्थात झोंबला नाही. मग रामदासच पुढे म्हणाला, मी कोणी भविष्यकार नाही म्हणून ठामपणे सांगू शकत नाही, पण पावसाला बहुतेक सोमवार किंवा मंगळवारपासून सुरुवात व्हावी असं वाटतंय. पाऊस गरजेपुरता निश्चित होणार आहे. चहा संपल्यावर तो सरपण फोडण्यासाठी परसात गेला. न्याहारीच्या वेळेपर्यंत सखू तीनदा येऊन गेली. एकदा फुलं खोडायला, दुसऱ्यांदा सरपण न्यायला आणि तिसऱ्यांदा पाणी देण्याच्या निमित्तानं. तिचा उथळपणा त्याला तात्काळ जाणवला. सौंदर्यात ती कमी नव्हती, पण तिच्याकडे घरंदाज सालसपणा नव्हता. प्रमाणबाह्य शृंगार, अशोभनीय अंगविक्षेप बघून रामदास सर्द झाला होता. दुपारी 4:30 वाजता ती चहा घेऊन आली. त्याच्यासमोर मांडी घालून बसत तोऱ्यात म्हणाली, चहा आणलाय, थोडा येळणाकडं फोडणं थांबवा. यावेळी मी चहा घेत नाही. पिऊन तर बघा, तुमच्या वाणी बनवलंय गोड. नाही नको ताईसाहेब. नाही कसं, तुम्ही चहा नाही घेतला तर मला वाईट वाटेल, माझ्यासाठी घ्या. हे बघा सखुताई, मी गरीब माणूस आहे. पोट जाळण्यासाठी वणवण भटकतोय. भिकाऱ्यासारखा रोज एका घरी जेवतोय. माणसानं आपल्या पायरीनं वागावं. तुम्ही एका कुलवंताची कन्या आहात, तुम्हाला असं उथळ वागणं शोभत नाही. ही गोष्ट तात्यासाहेबांच्या कानावर गेली तर ते माझी गाढवावरनं धिंड काढून या गावातनं हाकलून देतील मला. तुम्ही जा आता आणि पुन्हा चुकूनसुद्धा असं धाडस करू नका. तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिला तिची चूक तात्काळ उमगली. ती उभी राहिली. खांद्यावरचा पदर डोक्यावर घेऊन अपराध्यासारखी म्हणाली, मला क्षमा करा महाराज, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. ती खाली मान घालून निघून गेली. रामदासला फार वाईट वाटलं, पण दुसरा इलाजच नव्हता. महादाच्या नव्या पडवीची भुई साफ करण्यासाठी मुरून वाहण्याचं गुरुवारी काम करून शुक्रवारी सकाळी रामदास धोंडमाळच्या दिशेनं गेला. संध्याकाळी किंवा शनिवारी येतो असं त्यांनी नाथाला सांगितलं होतं, पण तो शनिवारी संध्याकाळी सुद्धा परतला नाही. जेवणाच्या वेळेपर्यंत नाथा महादा त्याची वाट पाहत होते. कंटाळून जेवायला गेले. जेवून लगेच देवळात आले. रात्री भजन झालं, पण नेहमीसारखा भजनाला रंग नाही आला. अनेकांना रामदासची उणीव जाणवली. सारेच त्याचे चाहते होते अशातला भाग नाही. त्याचा दुस्वास करणारे रघु, रामासारखे तरुण भजनी मंडळात होते. भजन संपल्यावर त्याचा विषय निघाला. पेटी वाजवणारा रघु नाथाला मुद्दाम टोचून म्हणाला, नाथा, आता तुझा महाराज काय माघारी येत नाही, बोवाने पोबारा केलेला दिसतोय. अरे त्याचं हेतलं काम आटोपलं असन तर कशाला येईन त्यो. रामाही कुत्सितपणे म्हणाला, डाव साधायचे चिन्ह दिसना म्हणून शनपाळाला असणार त्यो. शहाणेनू, तोंडामध्ये येईल ते बरोबर नका. महाराज आले बिगर राहणार नाही. काहीतरी जरुरीचं काम असेल म्हणून शाने ते आलं नसणार. आबा म्हणाले, कशाहून येत्यान. रघुनं विचारताच नाथा ताडकन म्हणाला, महाराज तुझं काय घेऊन शाने पळालं नाही ना. कुणाचं काय वाईट केलं का रे त्यांनी? केलंय का सांगतो का तू. महादासुद्धा रागानं कडाडला. मग मात्र आणखीन वाढायला नको म्हणून तोंडात चपराक बसल्याप्रमाणे रघु गप्प झाला. रामा तर हळूच मागच्या मागे टाकला. महाराजांना ते का पाण्यात पाकतात याचं कारण कुणालाही माहिती नव्हतं. प्रत्येक गावात दुहीला पाणी घालणारी विघ्नसंतोषी मंडळी असतातच. रविवारी संध्याकाळी 6च्या दरम्यान रामदास डोंगर गावात परतला. स्टोव, पातेली, ताटं, तांब्या, 3-4 डबे, कपडे अशी त्याने अत्यावश्यक खरेदी केलेली होती. तो मंदिराची झाडलोट करत असताना नाथा मंदिराकडे धावत आला. त्याला अवर्णनीय आनंद झालेला होता. आल्या आल्या त्याने विचारलं, अरे महाराज कधी आले तुम्ही. आत्ताच आलोय, अर्ध्या तासापूर्वी. कालच्याला सकाळी येणार होता ना.
शिंप्यानं सदरा शिवून न दिल्यामुळे धोंडमाळला एक रात्र मुक्काम करायला लागला आणि सकाळी बराचसा वेळ खरेदीत गेला. पण इकडं आम्ही तुमची चातकावानी वाट बघत होतो. काय मी पळून गेलो असं वाटलं का काय? महाराज, नाथाला पुढे बोलताच आलं नाही. बरं नाथा, काल रात्री भजन वगैरे झालं का? झालं की, पण तुमच्या बेघरला आळणी वाटलं. जेवाय येत आहे ना? नाही, फार थकलोय मी, कधी धरणीवर अंग टाकतोय असं झालंय. उपाशी झोपणार होय? नाही, थोडी केळी आहे ती खाणार आणि लगेच अंग टाकणार. महाराज, बरं वाटत नाही का? काळजीत असल्यावाने दिसतायसा. अरे, ह्या पावसानं काळजीत पाडलंय. सोमवार मंगळवारपर्यंत पाऊस पडेल असं मी तात्यांना सांगितलं ना. मग त्याची कशाला एवढी चिंता करायची? रामदास थोडा वेळ काही बोलला नाही. स्वतःशीच विचार करत राहिला. मग निर्धारयुक्त स्वरात म्हणाला, नाथा, उद्या सूर्योदयाबरोबर मी काळेश्वराला साकडं घालण्यासाठी अनुष्ठानाला बसणार आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत मी उठणार नाही. तोपर्यंत तोंडात पाण्याचा थेंबही घेणार नाही. तुम्ही प्रथम गावातल्या 11 सुवासिनींना शिवलिंगाला पाणी घालायला सांगा. मी पळीनं शिवलिंगावर अखंड पाणी घालणार आहे. पाणी व्यवस्था पहा. दिवा विसता कामा नये. शक्य होईल तेवढ्यांना 1 दिवस उपवास करायला सांगा. नाथा थक्क झाला. जरा वेळाने त्यांनी तोंड उघडलं. महाराज, या डोंगरगावच्या भल्या करता. नाथा, हातानं इशारा करून रामदासनं त्याला गप्प केलं आणि मग तो निश्चयानं शांतपणे म्हणाला, नाथा, गेली 5-6 वर्ष मी परमेश्वराची मनापासनं सेवा चाकरी करतोय. पाहूयात तो आपल्या हाकेला साथ देतो का नाही देत. या निमित्तानं आपण 2 गोष्टींचा पडताळा घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती पाहायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावातल्या अडाणी लोकांना भक्ती मार्गाची महती पटवून द्यायची. नाथा, परीक्षा माझी एकट्याची नाही तर सगळ्यांची आहे. आणि पाऊस नाही पडला तर? नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सर्व काळ. अरे, या देहाचं काय सोनं होणार आहे का? कधीतरी तो धरणीवर पडणारच आहे. माझं आयुष्य संपलं असेल तर या गावासाठी माझा देह कारणी लागला म्हणून मी स्वतःला धन्य समजेल. मग नाथानं कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनी मोठ्या श्रद्धेनं रामदासला वंदन केलं. गाभाऱ्यात जाऊन महादेवाच्या पिंडीवर मस्तक ठेवून तो हात जोडून म्हणाला, देवा, महाराजासनी यश दे. मग तो रामदासची परवानगी घेऊन बाहेर गेला. पहिल्यांदा त्यानं खबर तात्यासाहेबांना दिली. तिथून परस्पर आबा, काका आणि विठू तात्यालाही सांगायला गेला. 2 तासात सगळ्या डोंगर गावात ही बातमी पसरली. हातावर पाणी पडल्याबरोबर 20-25 मंडळी एक एक करून देवळाकडे आली. विश्रांतीची गरज असून सुद्धा रामदासला 11-11:30 वाजेपर्यंत धरणीवर अंग टाकता आलं नाही. सोमवार उजाडला. निळ्याशार आकाशात काळा सोडा, पांढऱ्या ढगाचा साधा रुपया एवढा ठिपकासुद्धा कोणाला दिसला नाही. वारा शांत होता. एकही झाड हालत डुलत नव्हतं. सारं चराचरच चैतन्यहीन वाटत होतं. रामदास सुचिरभूत होऊन काळेश्वराजवळ मांडी घालून बसला. षोडशोपचारे त्या देवाधिदेवाची पूजा करून मनोभावे प्रार्थना केली आणि शेवटी तो म्हणाला, करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले. मार्गावरती पुढती सभा, पाहिन मी तव पाऊले, पाहिन मी तव पाऊले. मग त्यानं गडव्यातलं पाणी पळीपळीनं शिवलिंगाच्या मस्तकी वाहात एकाग्र चित्तानं ओम नमः शिवायचा जप सुरू केला. गडव्यात पाणी ओतण्याची कामगिरी महादानं घेतली होती. नाथा दगडी दिव्याजवळ तेलवात करत बसला होता. बाळा सुवासिनींच्या घागरी काळेश्वरावर रिकाम्या करत होता तर पांडा तहानभूक विसरून चौघडा वाजवायला लागला होता. अवघ्या तासाभरात मंदिराचा सगळा परिसर भक्तिरसानं न्हावून निघाला. 11 वाजता भजनाला सुरुवात झाली. मंडपात स्त्री पुरुषांची, तरुण तरुणींची गर्दी वाढायला लागली म्हणून तासाभरात भजन आटोपतं घ्यायला लागलं. 1 वाजण्याच्या सुमाराला 50 स्त्रिया आणि 50 पुरुष मंडपात ओळीनं
ओम नमः शिवायच्या जपाला बसले. ऊन रणरणत होतं. भयंकर उकाडा जाणवत होता, परंतु कोणालाही याची पर्वा नव्हती. प्रत्येक जण आपल्या परीनं महादेवाला आळवत होता. 3 वाजून गेले तरी असं म्हणतात एकही ढग दिसला नाही. मंडपाबाहेरच्या वटवृक्षाखालच्या पारावरती काही जण गप्पा मारत बसले होते आणि गप्पांचा विषय अर्थातच महाराज आणि त्यांचा अनुष्ठान हा होता. काहींना हे थोतांड वाटत होतं. ते रामदासच्या ढोंगीपणावर आणि बुवाबाजीवर तोंडसूक घेत होते, तर काही जण त्याच्या निस्वार्थीपणावर, त्याच्या भक्ती सामर्थ्यावर, त्याच्या सेवावृत्तीवर कौतुक करत होते. काही जण फक्त ऐकायचं काम करत होते. ऐकणाऱ्यामध्ये नाथाचा थोरला भाऊ हरिबा होता. त्याची नजर राहून राहून आकाश पटलावरनं भिरभिरत होती. 4 वाजण्याच्या दरम्यान तो हर्षभरीत झाला. मोठ्यांदा ओरडला, "अरे टवाळांनो, उगवती का बघा, धुळीचा मोठा लोट दिसतोय, काळी फळी हळूहळू वर चढायला लागली बघा की." साऱ्यांनी भराभरा पारावरनं खाली उड्या मारल्या. पूर्वेकडे पाहिलं. खरोखर चमत्कार घडला होता. धुळीच्या लोटापाठोपाठ कृष्णमेघांच्या राशी वायुगतीनं डोंगरगावच्या दिशेनं यायला लागल्या होत्या. मंडपात बातमी गेली, पण कोणी जागचं हललं नाही. साऱ्यांनी अखंडपणे जप चालूच ठेवला. अघटित घडलं होतं. साऱ्यांचे जीव या चमत्कारानं हरखून गेले होते. पावसाला केव्हा सुरुवात होते याची ते वाट बघत होते. या उत्कंठेत फक्त 10-12 मिनिटं गेली. अगोदर धुळीचा लोट गावात शिरला. 2-2.5 मिनिटं त्यानं घराची छपरं दणाणून टाकली. झाडं झुडपं गदा हलवली. कुंपणाच्या काठ्या उधळून लावल्या आणि वैराणीच्या गंजी उद्ध्वस्त करून टाकल्या. तो लोट पुढं सरल्यावर पावसाच्या टपोऱ्या थेंबांना सुरुवात झाली. हळूहळू त्याचा वेग वाढत होता. त्याबरोबर मंडपातली बहुतेक मंडळी आनंदानं नाचत टाळ्या पिटत बाहेर प्रांगणात आली. गाभाऱ्यातून नाथा महादा अमृतस्नान करण्यासाठी आनंदानं बेभान होऊन बाहेर आले. रामदास मात्र जागचा हलला नाही. वरुणराजाच्या छपरावर टपटप निनादानं तो अतिशय सुखावला होता. परमेश्वरी किमयेनं थक्कही झाला होता. बाहेर पावसात लहान थोर मंडळी स्वतःला विसरून नाचत असताना नंदानं संधी साधली. स्त्रियांच्या घोळक्यातनं ती हळूच गाभाऱ्यात गेली. रामदास शिवलिंगापुढे हात जोडून बसला होता. डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती निर्धास्तपणे म्हणाली, "अहो, पुरं झालं की आता बाहेर चालव. लोक आनंदानं पावसामध्ये नाचतायत." त्यांनी तिच्याकडे आचंब्यानं पाहिलं. तिच्या मुखावरनं आनंद ओसंडत होता. तारुण्य नसानसा ठासून भरलं होतं, पण नजर मात्र निष्पाप होती. "अगं, थोडी बाजूला हो. कुणी पाहिलं तर नको ती शंका. जो पापी असन त्याच्या मनामध्ये पापीन, बाकीच्यांच्या नाही यायचं. या गावातली लोक चांगली ओळखतात मला. तुम्हाला उठता येईन का आता? एका जागेवर बसून शनी गुडघं आवडले असतील तुमचे, म्हणून तुम्हाला आदर द्यायला आले मी. हे बघ, काळजी करू नकोस. एका जागेवर बसून राहायची सवय आहे मला." असं म्हणून रामदास आस्ते आस्ते उठून उभा राहिला. "आमच्या सांच्याला जेवायला यायच्या आत्ता सांगून ठेवते." "अगं नाथा महादा आग्रह केल्याशिवाय राहणार नाहीत. काय पण सांगा त्यासनी, मी वाट पाहणार. स्वयंपाक झाला का नानसनी तुमच्या पाठवते." "एवढा आग्रह आहे का?" "होय आहे." ती गालात हसत पापण्या फडफडवत उत्तरली. "ठीक आहे, तू हो पुढे, मी आलो मागणं." पाऊस राप 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 कोसळत होता. 10-12 मिनिटात सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. रामदास मंडपाच्या पायऱ्या उतरून प्रांगणात गेला. प्रथम आसमंताकडे बघून हात जोडले. मग 2 मिनिटं करुणाकाराची करुणा भागली. त्याच वेळी कुणीतरी त्याच्या नावाचा जय जयकार केला. बाकीच्यांनी त्याची री ओढली. रामदासला हा जय जयकार आवडला नाही. या चमत्काराचं सगळं श्रेय लोक त्याला द्यायला लागले होते, म्हणून तो मंडपाच्या 3ऱ्या पायरीवर जाऊन उभा राहिला. हात उंचावून सगळ्यांना त्यांनी शांत केलं. सगळ्यांना मंडपात बोलवलं आणि मग हात जोडून नम्रपणे म्हणाला, "परमपूज्य लोक हो, काळेश्वराचा जय जयकार करण्याऐवजी तुम्ही माझ्या नावाचा जय जयकार का करताय? पाऊस पाडणारा मी कोण?
मी तुमच्यातला एक साधा माणूस आहे. आपण सर्वांनी मनोभावे काळेश्वराची प्रार्थना केली म्हणून त्या दयाघनानं हा अमृत वर्षाव केला आहे. तो सर्वशक्तिमान आहे. त्याचा अधिकार मला बहाल करून कृपा करून या देवाधिदेवांचा तुम्ही अपमान करू नका. मला असे चमत्कार करता येत असते तर आज मी तुम्हा सर्वांची भक्ती पणाला लावली असती का? टिचभर पोटाचं खळगं भरण्यासाठी तुमच्या गावात असा दारोदार भटकलो असतो का? भक्ती महात्म्य फार मोठं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जरी मी या चाड जरी भक्ती न विसंबेजी गा. म्हणजेच माझ्या प्राप्तीची जर तुझी खरोखर इच्छा असेल तर माझी भक्ती करायला क्षणभर विसंबू नकोस. जगतपालक जगतचालक हा सृष्टीकर्ता काळेश्वर आहे, त्याला विसरू नका. त्याची भक्ती करा, जय जयकार त्याच्या नावाचा करा. जवळजवळ अर्धा तास धुवाधार पाऊस पडला आणि मग शांत झाला. आकाशही स्वच्छ झालं. ओढे नाले दुथडी भरून वाहायला लागले. गिरिजेला पाणी आलं. हवा भन्नाट सुटली. सारी सृष्टी चैतन्यमय झाली. या आनंदाच्या बेहोशीत डोंगर गावातले लहान थोर स्त्री पुरुष रामदासला दुवा देत आपापल्या घरी गेले. नाथा, म्हादा, बाळा, पांडा आणि गणा एवढे 5 जण तेवढे मागे राहिले. रामदास त्यांना प्रसन्न चित्तानं म्हणाला, मित्र हो, आता तुम्हीही आपापल्या घरी जा. अंगातली ओली वस्त्र बदला, उपवास सोडा आणि मग निवांतपणे भजनाला या. ना आम्ही उपास सोडू आणि तुम्ही काय उपाशी राहणार होय? तुम्ही कापडं बदला, उपास सोडाय आमच्याबरोबरच चाला. उपवास सोडायची माझी व्यवस्था झाली आहे. काळजी करू नका, मी उपाशी राहणार नाही. कोणी का जाणार आहे सा? मी नानांकडे जाणार आहे. मगाशी नंदा सांगून गेली. आपण आमापैकी एकाकडे आला असता तर? नाना नानी वाट पाहतील. मी नाही गेलो तर काय म्हणतील ते? हे बघा, आज आग्रह करू नका. पुन्हा केव्हा तरी मी निश्चित येईन. वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात म्हणून तुम्हाला सांगतोय. इथे भरपूर खाणारे गाणी गातात आणि उपाशी मारणारे त्यांना साथ करतात, पण मी खाणाऱ्यांपैकी नाही आणि तुम्हीसुद्धा साथ देणाऱ्यांपैकी नाही. जनकल्याण जनसेवा हा पुण्याचा मार्ग आहे. त्या मार्गावरून निस्वार्थ बुद्धीनं जाताना मात्र तुम्ही मला आजच्याप्रमाणे सहकार्य करावं. ते गेल्यानंतर त्यांनी कपडे बदलले. ओली वस्त्र नदीवर पिळून आणली. चिखलमातीनं मंडपाची भुई खराब झाली होती, त्यामुळे सफाईला बराच वेळ लागला. केर भरत असताना स्वतः कांती शेठ त्याच्यासाठी ग्लासमध्ये चहा घेऊन आले. रामदासला अतिशय आश्चर्य वाटलं. महाराज, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो आहे, घ्या. मी टाकतो केर. अहो, तेवढीच हातनं देवाची सेवा. शेठजी, देव गाभाऱ्यात आहे, तुम्ही थांबा, मी आलो. कांतीशेठ गेल्यानंतर त्यानं रोजच्याप्रमाणे काळेश्वराची पूजा केली, प्रार्थना म्हटली. दिवा तेवत होता. तो कंदील लावत असताना नाना आले न्यायला. नंदा आतुरतेनं त्याची वाट बघत होती. पोपटी रंगाची साधी सुती साडी तिने झकासपैकी नेसली होती. तिच्या निमगोऱ्या सुडवलं तनुलतेला ती साडी फार खुलून दिसत होती. गुलाबी ब्लाऊज अंगात घट्ट रुतून बसला होता. अंबाड्यात फुलांच्या माळेशिवाय एकही अलंकार तिच्या अंगावर नव्हता, तरी तिचं सौंदर्य कणभर कमी झालेलं नव्हतं. नैसर्गिक सौंदर्यवतीला कुठल्याही अलंकाराची गरज नसते. रामदासला बघताच तिचे भाऊक नयन काहीसे आरक्त बनले. कपोलावरती अगणित स्मितरेषा विलसल्या. त्याची मुद्रा प्रसन्न झाली. त्याचवेळी त्याच्या मनाला पूर्वीचाच प्रश्न स्पर्श करून गेला. नंदा आपल्यात तिचा प्रियतम तर शोधत नाही आहे ना? दुपारी गाभाऱ्यात आपल्या भेटीला ती या हेतून तर आली नसेल ना? आणि तसं असेल तर? या तरला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्याच्या मनात खळबळ माजली. त्याच्या हातात पाण्याचा तांब्या देताना तिचा स्पर्श झाला. त्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं. एखाद्या निरागस मुलीप्रमाणे तिची मुखचर्या निष्पाप वाटली. रामदासला हसू आलं. तो मनात म्हणाला, अभिनय छान जमतोय. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग उद्या
पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो आहे त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. उद्या भेटूयात 6व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.